अहो, लिंबू कलरची साडीच काय, मला लिंबाचं लोणचं, लिंबाचं सरबत, लिंबाचं मटण सगळंच आवडतं. हा शुद्ध हलकटपणा आहे माने. हा माझा बायको पार्वती. धनंजय माने इथेच राहतात का? हे डायलॉग्स ऐकलं की नकळत आपल्या चेहऱ्यावर हसू फुटत जातं. आज आपण बोलणार आहोत अशाच एका चित्रपटाबद्दल. नमस्कार, मी हर्षा आणि तुम्ही पाहताय सिनेमा रसिक, ज्याने मराठी कॉमेडीचा चेहरा बदलला. तो चित्रपट म्हणजे अशी ही बनवा बनवी या सिनेमाविषयी आपण आज अशा काही गोष्टी ऐकणार आहोत ज्या तुम्ही कुठेही ऐकल्या नसतील. काहींच्या मागे तर थेट रिअल लाईफ इन्सिडेंट्स लपले आहेत. तत्पूर्वी सिनेमा आवडताय ना, तर मग उगाच स्क्रोल नको, तो जगून घ्या. थेट सिनेमा रसिक या युट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब ठोका, कारण इथे फक्त सिनेमा नाही तर त्यांच्या परंपरेचा आणि कलाकारांच्या माहितीचा अनुभव होतो. खूप लोकांना वाटतं की अशी ही बनवा बनवी हा एक ओरिजिनल सिनेमा आहे किंवा ओरिजिनल कथा आहे, पण असं काही नाही. जय कमली बोर्डिंग या नावाच्या एका बंगाली नाटकाचा हा रिमेक आहे. बेरोजगार तरुण स्त्रीवेश धारण करतात, पण सचिन पिळगावकर यांनी त्यात मराठी वास्तव आणि भावनिक पंच टाकून त्याला एक पूर्णपणे आणि नवं रूप देऊन टाकलं. तुम्ही मला ओळखतात, मी धनंजय माने आणि हा माझा बायको पार्वती. आम्ही तिला पोचू आईकडे. जाऊ बाई. नका बाई, इतक्यात जाऊ. आम्ही जेव्हा या सिनेमांचा डीपली अभ्यास केला तेव्हा सचिन आणि अशोक मामांचे पॉडकास्ट आणि पुस्तके यातून अनेक महत्त्वाचे किस्से आणि बाबी समोर आले. सुरुवातीच्या स्क्रिप्टमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांचा स्त्रीवेश असलेला सीन समावेश नव्हता, पण शूटिंग दरम्यान एक दिवस अचानक लाईट गेले आणि तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी स्त्रीवेश धारण करून एक मजेदार एंट्री केली. या एंट्रीला सचिन पिळगावकर अक्षरशः हसून लोटपोट झाले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी पटकथेत तो सीन कायमस्वरूपी घातला. त्यानंतर मराठी सिनेमातील एक अमर कॉमेडीला सीन मिळाला. पार्वतीबाई. आजही पोरतोरं किंवा म्हातारी लोक जेव्हा हा माझा बायको पार्वती किंवा लक्षाचा पार्वतीबाईचा सीन पाहतात तेव्हा हसून डोळ्यात खळखळत पाणी आणतात. सचिन पिळगावकर आणि अशोक मामांनी याआधीही एकत्रित काम केले होते, पण अशी ही बनवा बनवी या सिनेमामध्ये सचिन आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची ही एकत्रित काम करण्याची पहिली संधी होती. त्यामुळे त्यांना भीती होती ती भूमिका कमी होण्याची. पण मात्र प्रदर्शनापूर्वी जे काही प्रेस शो झाले यामध्ये समोर आले की इतरांना जेवढा स्क्रीन टाइम मिळाला होता तेवढाच आपल्यालाही मिळाला होता. त्यानंतर सचिन आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची कायमची घट्ट मैत्री झाली. 1988 मध्ये आलेला हा सिनेमा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. 23 सप्टेंबर 1988 साली 3 रुपये तिकीट असलेला हा सिनेमा 3 कोटींचा व्यवसाय या चित्रपटाने केला. 80च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीतील कोटींमध्ये कमाई करणे ही खूपच मोठी बाब होती.